कुत्रे पकडणारे आले होते तेवढ्यात आपले सोबत दादा पधारले. त्यांना म्हणलं याला सुद्धा घेऊन जावा, तर तो मागे वळून बघत होता. भाऊ फुल प्लॅनिंग करून आला होता, तर 2 जण अजून उचलून आम्ही निघालो कुठेतरी जाण्यासाठी. माहिती नव्हतं काहीच. नंतर कळालं आपल्या सुमित दादाला कपडे घ्यायचे. भाऊ 5 वर्ष झाले जिम मारतोय, पण मी त्याची तुम्हाला बॉडी दाखवू शकत नाही. कपडे वगैरे घेऊन झाले मित्रांनो. तेवढ्यात एक कांड झाला माझ्याकडनं. जे इथे सुमित भाऊचा मोबाईल फुटला. मग डायरेक्ट आम्ही जाऊन पोहोचलो मोबाईल शॉपीवरती. भाऊ तर मस्त स्माइल करत होता, जसं काही टेन्शनच नाही. मला म्हणलं भाऊ आता थोडी बॉडी बिम बनवू. पहिला तर म्हणलं जिम बघून घेऊ. तर इथं पहिला काही जिम मध्ये गेलो मोशीमध्ये ॲथलेटिक्स म्हणून. तिथं जिम बघितली. ही तर मस्त जिम होती मित्रांनो, आवडली होती. त्यानंतर डिमार्ट पासली ती पॉवर हाऊस, तिथं पण गेलो. ते पण जिम मस्त होती. त्यानंतर गेलो बीटीपीला. बीटीपीला म्हणले का तुम्ही ट्रायल घ्या, तर आम्ही फुल बॉडी एक्सरसाइज घेतली. त्यानंतर डायरेक्ट घराकडे जाण्यासाठी निघालो. ट्रॅफिकचा सामना करून आम्ही जाऊन पोहोचलो डायरेक्ट ट्रॅफिक मध्येच. आता दीपक दादाला आणि सुमितला काय होतं तर काय माहिती. त्यानंतर दीपक दादाकडनं आपल्याला पार्टी होती. दीपक दादाकडनं पार्टी आपल्याला. दीपक दादा ओपनिंग आहे बिर्याणीची. तर दीपक दादा तुम्ही काय म्हणणार, बोला काहीतरी. तुम्ही आम्हाला वर्षातून महिन्यातून 2 वेळा डेली पार्टी देता, तर तुमचं काय म्हणणं आहे?